पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो तो। आजूबाजूच्या माणसांना काय वाटतंय, त्याचा काय परिणाम होतोय त्यांच्यावर, त्याला काही पडलेली नसते। सिंपल। म्हणजे तुम्हाला त्याच्या ट्रीटमेंट बद्दल काहीच माहिती नाही? कसली ट्रीटमेंट? हा नाही, ट्रीटमेंट नाही हो, मी म्हटलं कोर्टाची तारीख काहीतरी माझ्या डोक्यात। पट्या, तू विषय बदलू नकोस। ट्रीटमेंट कसली? बघितलं, हे 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 असं असतं। एक दिवस तुमच्या भरोशावर गल्ला सोडून गेले तेव्हा एवढं नुकसान कसं होतं? कुठे गेले 1000 रुपये? ए चंद्या, काय होतंय? काही नाही, आता ही आली ना तर ही मला अशीच ओरडेल। त्याचा ना सराव करत होतो। अहो 1000 रुपयाचा हिशोबच लागत नाहीये इथे। आणि मग तुम्हाला माहितीये का, इथे 5 रुपये जरी इकडे तिकडे झाले ना तरी फुल धमक्या देते मला ती। आणि इथे तर 1000 रुपयाचा हिशोब लागत नाही हो। आता ती आली ना तर मला म्हणेल, घालू का बत्ता, घालू का बत्ता? तर काय करायचं? मी बघते, बघू काय गडबड आहे हिशोबात। आज तू वाचवलंस चंद्या, कारण इकडे माझा हिशोब लागत नव्हता। सावऱ्या, तू तुझ्या दोस्ताच्या दुकानात बसलायस आणि मी तुला सांभाळणार नाही, मग कोण सांभाळणार? थँक्यू। अरे ते थँक्स वगैरे सोड, पण मला एक सांग, तू वहिनींना सांगून का नाही टाकत त्या आकाश जोशी बद्दल? म्हणजे त्याच्या आजाराबद्दल, त्याच्या ट्रीटमेंट बद्दल सांगून टाक ना। चंद्या, आधीच तो माणूस विक्षिप्त आहे। कधीही घरी येतो, कधीही ऑफिसला जातो, राधाला भेटतो, मी सनामिकांना त्रास देतो। त्याचं वागणं विक्षिप्त आहेच। त्यात जर आता मी त्याच्या आजाराबद्दल ह्यांना सांगितलं ना, मी सनामिकांचं टेन्शन अजून वाढेल। खरं यार, काही तास झोप मिळते त्यांना, आता तीही बंद होईल। त्यापेक्षा उद्या तो कोर्टात आला, सह्या झाल्या, सगळं सुरळीत पार पडलं की मग या बाकीच्या गोष्टींचा शोध लावत बसूया। सौऱ्या, तू ना लई जीव लावतो रे जलवाला, नाहीतर आपल्या जलवाची इतकी काळजी कोणी घेतं का? अरे जलवा नाही, वहिनी। आणि आपलं म्हणजे मी आदरार्थी म्हणालो रे। हे बघ आकाश, मी फक्त तुझा डॉक्टर नाहीये। अरे आपलं नातं अनामिका फक्त माझी आहे डॉक्टर, आणि हे फक्त माझीच असू शकते, दुसऱ्या कोणाची मी नाही होऊ देणार। आणि डॉक्टर, अशा काय अपेक्षा ठेवल्या तुम्ही तिच्याकडून? सांगा ना मला। आपल्या बायकोने मनापासून आपल्या नवऱ्यावर प्रेम करावं, सकाळी उठल्याच्या नंतर गरम गरम चहा द्यावा, तयार होऊन ऑफिसला जात असताना असं प्रेमानं थांबवावं, दुपारचा गरम गरम डबा देण्याचा हातात ठेवावा, प्रेमानं आलिंगन द्यावं आणि ऑफिसला त्याला रवाना करावं। ऑफिस सुटल्याच्या नंतर जेव्हा मी असं परत येईल, आल्या आल्या मस्तपैकी थंडगार पाण्याचा ग्लास ती माझ्या हातामध्ये देईल, पुन्हा संध्याकाळचा एखादा चहा गरम गरम मला ती पाजेल, आणि मग छानपैकी मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा घेऊन मी येईल आणि तिच्या केसात मी माळेल। पुन्हा संध्याकाळी प्रेमाने तिने मला विचारावं की आकाश, मी जेवणासाठी काय करू? मग मी तिला प्रेमानं सांगेल की जे तुला करावंसं वाटेल ते कर, मी खाईन। मग माझे मनपसंत पदार्थ करून ती मला खाऊ पिऊ घालेल, छानपैकी बेडवरती जाण्याची ती तयारी करेल, आणि मग मी म्हणेन की काय जगावेगळ्या अपेक्षा केल्या मी तिच्या? काहीच नाही। काय मूर्खपणा आहे हा आकाश? हे आधी थांबव, आणि हे थांबवलंस ना तरच लोक तुला ऍक्सेप्ट करतील, कळतंय? अरे तू अनामिकाशी असाच वागत असशील तर अवघड आहे सगळं। तुझ्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहे, अरे पण तिला तुझ्याकडून काय हवंय यात तुला काहीच इंटरेस्ट नाहीये। आकाश, मला गाडीचं इंटरेस्ट नाही,
डॉक्टर आपल्या बायकोनं आपल्या धाकात राहावं, आपल्या नवऱ्याचं म्हणणं कायम तिने ऐकत राहावं. एवढा साधा आणि सुटसुटीत लग्नाचा अर्थ फक्त मला माहितीये, जो लहानपणापासून मी माझ्या आई आणि बापांच्या बदला मी अनुभवलाय, आणि तेवढाच लग्नाचा अर्थ मला कळलाय. या पलीकडे मला दुसरा अर्थ माहित नाही. माझ्या बायकोला बाहेर जाऊन कुठे सुद्धा काम करण्याची गरज नाहीये अजिबात. जगातल्या सगळ्या सुखांची उंजळ मी तिच्या पायावरती अर्पण करायला मी तयार आहे. कुठेच जायची तिला गरज नाही. कुठल्याही परपुरुषाची तिच्यावरती सावली सुद्धा पडणार नाही, एवढी मी तिची काळजी घेईन. पण तिला हवी आहे का तुझी अशी काळजी? याचा आधी विचार कर. तुला तिचं सगळं आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्या भोवती विणलेलं हवंय. अरे पण लग्नात नवरा बायको दोघे समान असतात आकाश. अरे एकमेकांच्या साथीने आयुष्य उभं करण्याला, एकमेकांचा आदर करण्याला आणि एकमेकांना त्यांची स्पेस देण्याला लग्न म्हणतात. तुझं हे दुखणं असं वरवर औषध देऊन ठीक नाही होणार. अजूनही वेळ गेलेली नाहीये आकाश. विचार कर आकाश. राधे राधे राधा, बंद करते. काय तू आता रात्री का केस धुतलेशी? त्या नीलच्या फ्रेंडच्या पार्टीला गेले होते ना, बँडनी केक लावला सगळा, मग धुवायला लागले. काय ही मुलं. आणि आता रात्री केस धुतल्याने सर्दी झाली मग? डोंट वरी, व्यवस्थित छान ड्राय आउट करू. नाही, आता पुन्हा ड्रायर नाही, मी पुसून देते केस. ड्रायरने खराब होतात बाळा केस. फाईन. मम्मा, हो. तुझा आणि आकाशचा उद्या डिवोर्स होणार ना ग? मग तुझं आणि पट्याचं लग्न होणार. मला हे सगळे इतक्या पटापट होणार नाहीये. आता ते कधी होईल ते नाही माहिती मला, पण होपफुली लवकरात लवकर व्हावं. माझं पुढचं सगळं प्लॅनिंग सेट आहे माहितीये. बरं, तुमच्या लग्नात ना मी एक नवीन कोरा लेंगा घेणार आहे. प्लीज. ऑफकोर्स घेऊया बाळा, का नाही घेणार. तुला हवं ते घेऊया, आवडेल ते. मम्मा, एक विचारू? बोल ना. पट्ट्याशी लग्न झाल्यावर तू विसरून नाही ना ग जाणार मला? वेडी कुठली. वेडीयस का तू? आई कधी आपल्या बाळाला विसरू शकते? मग मी तर तुझ्याशिवाय जगूच शकत नाही राधा. अच्छा, गोड राधाला कधीच विसरणार नाही. तू प्लीज सोडू नको जाऊस मला. बरं, प्रॉमिस मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. ओके. तुझं लग्न झालं की काय करतेस तू बघू. बरं झाले तू आकाश जोशी परत आलाय. आता काहीतरी कर म्हणावं, वेळ वाया घालवू नको. अगं बाई, किती धुळे. अरे देवा. अगं बाई, आकाशजी आलात का? काय चाललंय तुझं? काही नाही, आवरत होते मी जरा खोली. विस्कटलं होतं का काय? ते खूप
जरा मी आवरत होते, सगळ्या गोष्टी जागेवर ठेवत होते. मला जरा वाटलं की काय धूळबीळ आहे बाबा, काय जळमट आहेत वगैरे, ती आपण मस्त साफ करूया म्हणून आले होते तुमच्या खोलीत. बाकी काही नाही, काही नाही. झालं माझं काम झालं, मी निघते. एक मिनिट. ते आवरत होते मी सगळं. अगं बाई, दूध ठेवलंय मी, आलेच. एक मिनिट. मी आकाशी दूध ठेवलंय गॅस. एक मिनिट. चिठ्ठी कुठे याच्यातली? कुठली चिठ्ठी? मला नाही माहिती. कुठली चिठ्ठी? एक मिनिट. आवाज खाली. तू लांबून बोलायचा माझ्याशी एकतर. हा, जवळ नाही यायचं माझ्या. आकाशी, मी. आवाज खाली कर. मी कशाबद्दल बोलतोय तुला चांगलं ठाऊक आहे. पुढे. मी कशाला खोटं बोलू? मला खरंच नाही माहिती. खरं बोल. खरं बोल. बोल. खरं बोलले तर काय कराल तुम्ही? माराल मला? हा, हिम्मत आहे तर मारा ना मग. वेडे आहात ना तुम्ही? वेडे आहात ना? तुमची ती बॅग आहे ना, त्याच्यातला कॅमेरा सापडला मला, त्याच्यातले व्हिडिओज बघितले मी. तुमच्या उपचारांचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्याशी या पद्धतीत बोलायचं नाही. तर मला सांगा, जर हे व्हिडिओज होणाऱ्या जाऊबाईपर्यंत पोहोचली तर काय होईल? हा, बोलली काय वल्ली? आता मी सुद्धा तुमच्यासारखं बोलू? हा, मी पण आता डायलॉग मारू तुझ्यासारखा? हा, तुझ्या आजारपणाचे व्हिडिओज जर मी सगळ्यांसमोर आणले तर काय होईल हे माहिती आहे ना तुला? और ये आकाशवाणी है. व्हिडिओच्या बदल्यामध्ये तुला काय अपेक्षित? आता कसं तुम्ही कामाचं बोललात. म्हणजे तसं मी तोच विचार केला होता की तुम्ही असं बोलणारच, पण फार काही नाही. आकाशजी, तुझा तुमचा कॅमेरा आहे ना, त्याच्यात किती व्हिडिओज आहेत? 10, बरोबर? एका व्हिडिओचे 1 लाख रुपये, म्हणजे सगळे मिळून 10 लाख रुपये. तुम्हाला डील मान्य असेल तर. करा लाख? हे बघा. असू दे, कामाला येतील तुझ्या. दूध ठेवलं होतं ना गॅसवर, ते बघून येते. हा,
गेल्या 20 वर्षामध्ये तुझ्याशी लग्न करून ना मला प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागली. सुरुवातीला मला दूर केलं स्वतःपासून, माझ्या आईला हिरावून घेतलंस, माझ्या मुलीला माझ्यापासून लांब केलंस. एवढ्या सहजासहजी तुला मी कसं काय माझ्यापासून दूर जाऊन देईल ग? घटस्फोटाची किंमत तुला मोजावीच लागेल. थँक्यू. राधे, कसला आलंय का पार्सल? आज तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. वा वा, माझ्याच समोर केकचं पार्सल घे आणि सरप्राईज म्हणे. मम्मा, ऑब्व्हियसली केक हा फक्त पार्ट आहे ना त्या सरप्राईजचा. खूप मस्त प्लॅन केलाय आणि सगळं सेट आहे. सो आज कोर्टातनं जाऊन आल्यावरती आपण प्रचंड एन्जॉय करणार आहोत. ओके ओके. आज कशासाठीही अडवणार नाहीये तुला. आज खूप खुश असेल ना अनु? हो आहे ना. तेही खरंच आहे म्हणा. जावई बापूंचा स्वभाव तसा कडकच आहे. त्यांच्यापासून सुटका मिळणार म्हणजे आनंद होणारच की तुला. अरे वा, शेवटी हे तुला कळलं का? माहीत आधीपासूनच होतं ग. सोपं नाहीच आहे त्यांच्यासोबत राहणं. पण तुला एक सांगू अनु, तसं तर कुठल्याही पुरुषाच्या सोबत जुळवून घेऊन राहणं सोपं नसतंच. तडजोड ही करावीच लागते. आई, तुझं हे सगळं बोलणं मान्य करायला आता फार उशीर झालाय. आता काही उपयोग नाहीये त्याचा. उशीर नाही झालेला, उलट आत्ताच संधी आहे. तू जर आज कोर्टात सांगितलंस ना की मला घटस्फोट नकोय, तर मला खात्री आहे जावई बापू तुझ्यासोबत नक्की राहतील. मोठ्या मनाने तुला माफ सुद्धा करतील. तो मला माफ करणार? आता कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे याच्यावर वायफळ चर्चा नकोय. माझा ऐक ग, मी तुझी आई म्हणून सांगते तुला, संसार वाचव तुझा. असं माणूस बदलून कोणी सुखी होत नसतं. संसार सुखी होण्यासाठी स्वतःत बदल करणं, परिस्थिती आहे तशी तिचा स्वीकार करणं, तडजोड करायला शिकणं, हे सगळं गरजेचं आहे. हे सगळं केलंस ना तर जावई बापूंशी पटेल तुझं. पण मला पटवून घ्यायचं नाहीच आहे. आकाश सारखा विक्षिप्त, विचित्र आणि बेभरोशाचा माणूस मला नकोय माझ्या आयुष्यात. आणि राधा, तिचं काय? तिला वडील नकोय? तू बघितलंस ना, आम्ही वेगळे होतोय म्हटल्यावर ती सेलिब्रेशन प्लॅन करत होती. आई, तुला वाटतं की तिला बाबा हवाय? ते ती सगळं फक्त तुझ्यासाठी करते. आईच्या आनंदासाठी तडजोड करण्या एवढं मोठं मन आहे माझ्या नातीचं. पण मला खात्री आहे ती कितीही वरवर नको म्हणत असली ना तरी अशा अडनिड्या वयातल्या मुलीला वडील आयुष्यात नकोय हे घडणं शक्यच नाही. एक मिनिट आई, राधा माझ्याशी याविषयी अगदी मोकळेपणानं बोलू शकते. तिलाही आकाशचा तितकाच राग येतो जितका मला येतो. तिलाही तो घरात नकोय, तिच्या आयुष्यात नकोय. हे सगळं त्याच्या वागण्यामुळे आई. आणि मुळात राधाला आकाशच्या वागण्यामुळे त्याची अजिबात ओढ वाटत नाही. शिवाय तुला जे वाटतंय ना की कोर्टात होणार आहे तसं काहीही होणार नाहीये. मी अजिबात असं म्हणणार नाहीये की मला घटस्फोट नकोय. त्यामुळे प्लीज मला समजवण्याचा नाद सोडून. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तुला स्वतःच्या पायावर धोंडाच पाडून घ्यायचा असेल तर कोण काय करू शकणार? घे पाडून. बरोबर वेळी बरोबर गोष्ट घेऊन बरोबर माणूस दारात उभा.